श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 143चा उर्वरित भाग। सर्वज्ञांना विनंती केली, जी देव कसा आहे ते मला सांगा। सर्वज्ञांनी म्हटले, देव कसा सांगावा। पुन्हा सर्वज्ञांनी म्हटले, भट अजूनही का बरे येत नाही असे म्हणून पुन्हा मठावर गेले व उभे राहून भट्टोबासांची वाट पाहिली। नंतर पुन्हा मठात परत आले, आसनावर बसले। बर्लाद बाईसाने पुन्हा सर्वज्ञांना विनंती केली, जी देव कसा आहे ते मला सांगा। सर्वज्ञांनी सांगितले, बाई, देव पाषाणाचा नाही, लाकडाचा नाही, मातीचा नाही, कागदी चित्राचा नाही, कापडाचा नाही। पाषाणाचा तर फुटेल, लाकडाचा तो मोडेल, मातीचा तो विरघळेल, चित्राचा तो पुसेल, कापडाचा तो फाटेल, धातूचा तो झिजेल। देवो तो अच्छेद्यो अभेद्यो असे सर्वज्ञ निरूपण करीत होते। तेवढ्यात बाईसा उंच मठात व्यापार करत होती। ती आली व विचारले, हा बाबा, मी येथे नाही, नागदेवही येथे नाही, तर हे निरूपण आपण कोणाला करीत हा। सर्वज्ञांनी सांगितले, बाई, येत प्रवृत्ती झाली तरी स्तंभा एकार्थे निमित्त करोनी बोली जाईल। म्हणून सर्वज्ञांनी श्रीकराने खांब त्राटला। मग सर्वज्ञांनी सांगितले, वानरेस अजूनही का बरे येत नाही असे म्हणून वाट पाहण्यासाठी निघाले। उंबरठ्यावर एक श्रीचरण ठेवला। तेवढ्यात भट्टोबास आले, दंडोते घातले, श्रीचरणा लागले। सर्वज्ञांनी विचारले, वानरया, तुम्ही उशीर का लावला। भट्टोबासांनी म्हटले, जी झाला थोडा उशीर। मग भट्टोबासांनी काही पदार्थ आणले होते, ते बाईसांच्या हाती दिले व येऊन सर्वज्ञांना विचारले, जी मला उशीर तर लागला नाही, तरी पण उशीर लागला असे आपण का म्हणालात। सर्वज्ञांनी सांगितले, आम्हाला निरूपण करण्याची प्रवृत्ती झाली म्हणून तुमची वाट पाहत होतो। भट्टोबासांनी म्हटले, हो जी, तरी आता निरूपण करा। मग सर्वज्ञांनी प्रल्हाद बाईसाला जे निरूपण केले तेच भट्टोबासांना निरूपण केले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।